आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बदलापूर घटनेनंतर आता जिल्हा परिषदेच्या शाळांवर सरकारचं विशेष लक्ष आहे। गैरवर्तन करणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला तात्काळ थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत कठोर नियम करण्यात आलेत। नियुक्तीपूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यामार्फत सखोल चौकशी करावी आणि त्यानंतरच त्यांची नेमणूक करण्याचे आदेशही देण्यात आलेत। याबाबतचं एक पत्र सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलंय। तर याबाबतचा अहवाल महिन्याभरामध्ये पाठवण्याचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगण्यात सुद्धा आलंय। गोंदियानंतर आता जाऊयात भंडाऱ्यामध्ये। भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। भंडाऱ्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे वैनगंगा नदी सुद्धा दुथडी भरून वाहू लागली आहे। शिवाय गोसीखुर्द धरणाचे 25 दरवाजे उघडलेत आणि नदी काठावरील नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून खरं तर पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा पावसानं अगदी दमदार हजेरी लावली आहे आणि त्यामुळे भंडारा, गोंदिया यासह गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचं थैमान पाहायला मिळतंय।